दिव्यांगांचे हृदय सम्राट बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस श्री क्षेत्र वेताळ बाबा संस्थान इथं साजरा करण्यात आला। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख कुलदीप वसू, प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख जीवन खवले हे होते। कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिनेश जवळकार यांनी परिश्रम घेतले। यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी आणि कनेगाव या दोन्ही गावाच्या सीमेवर असलेल्या दत्त मंदिरात गुरुवारी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। यावेळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी आजूबाजूच्या खेड्यातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात शिक्षक संघटना चांगलीच आक्रमक झाले। शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला। शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून या मोर्चाची सुरुवात झाली। साठे चौक मार्गे दुपारी 12 वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये अशी मुख्य मागणी शिक्षकांची आहे। यासह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। शासनाने टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढू असा इशारा देखील शिक्षक संघटनांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आज जो महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक समन्वयाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं टीईटीच्या संदर्भामध्ये जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्यामध्ये जो त्या निकालाचा देशातील राज्यातील लाखो शिक्षकांवर परिणाम होत आहे, त्यामुळे ते बाधित होत आहे। शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारने टीईटीच्या निकालाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी हा मोर्चा संपूर्ण राज्यामध्ये आयोजित करण्यात आला। त्याचाच भाग नांदेडमध्ये हा सुद्धा मोर्चा संपन्न होता। किती शिक्षकांना याचा फटका बसला? जवळपास देशातील 20 लाख शिक्षकांना आणि राज्यातील 1.5 लाख शिक्षकांना याचा फटका बसणार आहे। म्हणून शिक्षकांमध्ये राज्यातील अस्वस्थता निर्माण झालेली आहे। या व इतर ज्या मागण्या आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, त्यानंतर सर्वात महत्त्वाची मागणी आमची भूमिका आहे, मागणी आहे शिक्षकांची, शिक्षक संघटनांची, विद्यार्थ्यांना मला शिकू द्या। जी अशैक्षणिक कामं आहेत, ऑनलाईन कामं आहेत, त्यामुळं विद्यार्थ्याच्या अध्यापनाकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत आहेत। यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी या संदर्भात निवेदन दिलेली आहेत। म्हणून शासन या बाबतीत कुठलीही दखल घेत नाही। इतर ज्या 13 मागण्या आहेत, त्यामध्ये 10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करावी। राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे। फक्त शिक्षक वगळता 7व्या वेतन आयोगामध्ये स्पष्ट सांगितलं शिक्षकांना ही आश्वासित प्रगती योजना लागू करावी, पण शासन या बाबतीत निर्णय घेत नाही। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर जो 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जो निर्णय निर्गमित केलेला आहे, त्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत। म्हणून जी पूर्वीची संच मान्यता होती, वाडी तांडी पाड्यावर काम करणारे शिक्षक आहेत, त्यांना त्या ठिकाणी शिकू द्या, विद्यार्थ्यांना घडवू द्या, अशा प्रकारची भूमिका राज्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने घेण्यात आली आहे। शिक्षक संघटना आज जवळपास या आंदोलनामध्ये 25 संघटना सहभागी आहेत। आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी मोर्चा पाहिलेला आहे, उपस्थिती पाहिलेली आहे आणि विशेषतः आमचा हा मूक मोर्चा आहे, शांततेत मोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आम्ही माननीय अपर जिल्हाधिकारी साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे।
त्यांनी आमच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि तात्काळ मी शासनाला हा तुमची तीव्रता तुमची मागणी मी अग्रेसित करतो पाठवतो अशा प्रकारचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तुमच्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढील भूमिका काय राहणार आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोर्चे आहेत. जर यावर शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये टीईटीच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल नाही केली तर हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढणार आहोत. जर यदा कदाचित हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून सुद्धा जर याचिका दाखल नाही केली, आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत. या ठिकाणी ही आम्ही आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. बुलढाणा शासकीय रुग्णालयात MRI, CT स्कॅन आणि एक्स-रे तपासण्यांची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. अनेकांना महागड्या खासगी तपासण्यांचा अवलंब करावा लागतोय. राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही सेवा पुरवण्याची जबाबदारी शासनानं एका खासगी कंपनीकडे दिली आहे. काही ठिकाणी या कंपनीनं स्वतंत्र युनिट उभारलेत तर काही रुग्णालयातील विद्यमान युनिट ताब्यात घेतलेत. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून कंपनीचे सुमारे 45 कोटी रुपये शासनाकडे थकले असून पेमेंट न मिळाल्यामुळे कंपनीनं संपूर्ण सेवा बंद केल्याची माहिती समोर आली. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की शासनानं निधी लाडकी बहीण सारख्या योजनांकडे वळवल्यानं आमचे बिल वेळेवर मिळत नाहीत आणि त्यामुळे सेवेवर थेट परिणाम होतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. जिल्ह्यातील सगळ्या रुग्णालयाचा शासकीय रुग्णालयातील एक्स-रे आणि CT स्कॅन मशीन बंद आहे. कारण काय आणि कधी सुरू आहे? नाही, आमच्याकडे खामगाव, शेगाव आणि बुलढाणा जनरल हॉस्पिटल येथे CT स्कॅन सेंटर्स आहेत. परंतु आम्हाला 2/12 रोजी जे काही कृष्णा डायग्नोस्टिकनं जे काही लेटर दिलेलं आहे त्याने आम्ही सर्व्हिसेस तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही बंद करत आहोत असं लेटर दिलेलं आहे. तरी पण आम्ही प्रत्येक पेशंट जो येणार आहे त्यांचा CT स्कॅन काढतो आहे. आमच्याकडे रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहे, ते रिपोर्टिंग पण करून देत आहेत. राहिला बाकीचा एक्स-रे तुमच्या प्रत्येक RHला एक एक्स-रेची सिस्टीम आहे जी की कृष्णा डायग्नोस्टिककडनं रिपोर्टिंग होते. आम्ही त्याने रिपोर्टिंग देण्याचं थांबवलेलं असलं तरी आम्ही प्रत्येक पेशंटचा एक्स-रे काढतो आहे. आणि स्वतः मी चेस्ट फिजिशियन असल्या कारणाने कुठं जर प्रॉब्लेम असेल तर एक्स-रे पण मी रीड करत असतो. चेस्ट एक्सरेला जास्त प्रॉब्लेम नाही. शासनाकडे त्या बाबतीमध्ये मला काही डिटेल्स माहित नाही. जर आमचे बिल किती बिल थकीत आहे वगैरे याच्याबद्दल मला कल्पना नाही. पण त्याच्यामध्ये साहेब जसं त्याने लेटर दिलेलं आहे तरी लवकरात लवकर आम्ही बोलून वरती संबंध साधून लवकरात लवकर सुरू करू. सर MRI सेंटर जे बंद आहे त्याच्याबद्दल पण जे आमच्याकडे मशीन इन्स्टॉल झालेली आहे, मशीनचं टेक्निकल स्पेसिफिकेशन जे होतं त्याप्रमाणे आम्ही वरी स्टेटला कळवलेलं आहे. तरी आम्हाला स्टेट लवकरात लवकर ते त्याबाबत पण आम्हाला परमिशन देईल लवकरात लवकर ते पण नाही. त्याच्यामध्ये आमच्याकडे जो रुग्ण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये CT स्कॅन करण्यासाठी येतो त्याच्याकडनं आम्ही कुठले पैसे आकारत नाही. जर एखादा रुग्ण प्रायव्हेट मधून आलेला असेल तर ते नियमानुसार जे काही ते नियमानुसार कार्यवाही केली जाते. पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच जावा ही माझी भूमिका असल्याचं संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. याबाबत प्रशासनाच्या विरोधात आपण जनआंदोलन उभं करणार असल्याचं देखील खताळ यांनी सांगितलंय. अधिवेशनात देखील हा प्रश्न उचलला होता. मात्र आपल्या शिर्डी लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यावर का गप्पा आहेत असा सवालही अमोल खताळ यांनी विचारलाय. दादा, पुणे नाशिक जी रेल्वे आहे तिचा प्रश्न पुन्हा एकदा गाजत आहे. काय आपली नक्की भूमिका काय आहे? मला आमदार होऊन 1 वर्ष झालं आहे. त्यामुळं माझी पहिल्यापासून संगमनेरच्या हिताची भूमिका राहील. संगमनेरच्या मायबाप जनतेने मला संगमनेरचे प्रश्न संगमनेरच्या विकासासाठी निवडून दिला आहे. त्यामुळं जो नाशिक पुणे रेल्वे आहे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी आग्रही भूमिका आहे. यापूर्वीसुद्धा अधिवेशनामध्ये मी तसा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु काल लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या खासदार साहेबांनी प्रश्न विचारला त्यांना उत्तर देताना सांगितलं आहे की JMRTमुळं त्याला काही तांत्रिक अडचण येत आहे त्यामुळं तो मार्ग बदलण्यात येत आहे असं कालच आम्हाला कळाले.
तर निश्चितच या विरोधात संगमनेरमध्ये मोठ्या स्वरूपात जन आंदोलन आम्ही उभं करणार आहे. रेल्वे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे. यासाठी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी केंद्रातील सर्व वरिष्ठ नेत्यांना, केंद्रीय रेल्वे मंत्री असेल यांना भेटून आपल्या भूमिका मांडणार आहे. परंतु दुर्दैवाने यामध्ये काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का यामध्ये इतके वर्ष 40 वर्ष तुमच्याकडं सत्ता होती, आमदार होते, मंत्रिपद होते, तरी त्यावेळेस तुमच्याकडून झालं नाही. आणि आज ज्या तांत्रिक अडचणीच्या आधारे जर रेल्वे मार्ग बदल होत असेल तर हे सुद्धा आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आज आपल्या शिर्डी लोकसभेचे खासदार जे आहेत भाऊसाहेब वागचौरे साहेब, हे काय करताय, आज यांनी सुद्धा या प्रश्नामध्ये पुढे आलं पाहिजे अशी त्यांना भेटून आम्ही विनंती करणार आहे. त्या खासदार साहेब, तुमची आग्रही भूमिका राहिली पाहिजे. संगमनेर आणि अकोला हा तुमच्या लोकसभा मतदारसंघातच येतो. त्यामुळं आमच्या संगमनेरच्या आणि अकोलेकरांच्या भावना लक्षात घेऊन आदरणीय वागचौरे साहेबांनी सुद्धा या संदर्भात केंद्रीय स्तरावरती चर्चा केली गेली पाहिजे. परत आपल्या माध्यमातून सांगल का घडलेल्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. अशा प्रकारे रेल्वेचा मार्ग बदलण्यात आल्याचा आणि भविष्यात संगमनेर मार्गेच ती व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी एक आंदोलन उभं करणार आहे का तुम्ही? 100% आंदोलन करणार आहे. लवकरच आता नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर संगमनेरमध्ये एक मोठं आंदोलन आम्ही सुरू करतो आहे आणि रेल्वे केंद्रीय स्तरावरती आम्ही आमचा संगमनेरची ताकद जी आहे ही दाखवून देऊन अधिवेशनात हा प्रश्न मांडणार तुम्ही? अधिवेशनामध्ये घेतलेला आहे, ऑलरेडी मी घेतलेला आहे. त्यामुळे आत्ता जे होणारं अधिवेशन आहे यामध्ये सुद्धा मागणी करून आदरणीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांना सुद्धा आग्रह करणार आहे. पालकमंत्री महोदय जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आग्रह करणार आहे का मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे. भाजप देवाभाऊमय झालेला आहे तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात, असं वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केलं होतं. या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंगल प्रभात लोढा यांचं हे वैयक्तिक मत असू शकते. आमचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानं चालतो. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे. शिवसेना शिंदे गटानं जी क्रांती केली त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय. मंगल प्रभात लोढा यांनी असं म्हटलं की भाजप ही देवाभाऊमय आहे आणि महाराष्ट्रातील इतर जे काही राजकीय पक्ष ते अभाव चालवतात. याच्याकडे कसं बघता आपण? मंगल प्रसाद लोढांचं हे मत वैयक्तिक असू शकते, कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्याच सांगण्याने चालतो. आमचा पक्ष कोणाच्या म्हणण्याने चालत नाही. आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आहेत, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. टीईटी संदर्भात घेण्यात आलेला निर्णय हा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवरही अन्याय करणारा आहे. तो निर्णय रद्द करावा या मागणीसाठी आज शाळा बंद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनेनं पाठिंबा दिलाय. सरकारनं शिक्षकांचा अंत पाहू नये, गरज पडल्यास शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा मुख्याध्यापक संघटनेनं दिलाय. आज शाळा बंद आंदोलनाची घोषणा देण्यात आली होती. आपल्या संघटनेने देखील पाठिंबा दिला होता. काय नेमकी ही मागणी आहे? अन्याय करणारा हा निर्णय कसा आहे? आज 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिका आचारसंहिता असल्यामुळे मोर्चाला परवानगी आम्हाला मिळू शकली नाहीत. तरी सुद्धा काळ्या फिती लावून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि जाहीर पाठिंबा आमचा बुलढाणा जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचा देखील या आंदोलनाला आहे. या आंदोलनामध्ये हे आंदोलन का करावं लागलं तर प्रामुख्याने 2-4 मागण्या आमच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी आहे टीईटी संदर्भात. 2013 पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत तर त्या शिक्षकांना सुद्धा टीईटी अनिवार्य असणे आवश्यक केलेलं आहे. तर याबाबत शासनाने पुनर्विचार याचिका ही हायकोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. सोबतच 15 मार्च 2024ला शासनाने संचमनाबाबत शासन निर्णय केलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये पूर्वी 31 विद्यार्थ्यांवर 1 ते 5 साठी 31 मुलांवर 2 शिक्षक मिळायचे. आता ती 45 मुलांवर केलेली आहेत. मुळातच ग्रामीण भागामध्ये मुलांची संख्या फार रोडावलेली आहे कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे. त्यामुळे आता पहिलेच मुलं कमी असताना आता मुलं वाढवलेली आहेत. त्यामुळे शिक्षक शाळांना मिळणार नाहीत आणि शिक्षक अतिरिक्त मोठ्या प्रमाणावर होतील. शिक्षक समावेशनाचा प्रश्न सुद्धा राज्यामध्ये निर्माण होईल आणि एक प्रकारे ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था ही अंधकारमय झाल्याशिवाय या शासन निर्णयामुळे होईल. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे किंवा याचा पुनर्विचार करावा ही मागणी आहे. सोबतच शाळांना वेतनातर अनुदान मिळत नाहीये.
तर शाळा कशा चालवायच्यात त्यासाठी वेतन अनुदान सुद्धा मिळावं. कंत्राटी पद्धती जी शासनामध्ये आणलेली आहेत ती रद्द करावी व नियमित पदं शासनाने भरावीत. त्यासोबतच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्यांना अनुदान विषय मिळणं हा काही त्यांचा गुन्हा नाहीये. त्यामुळे त्यांना त्वरित पेन्शन योजना लागू करावी. शिवाय 1 नोव्हेंबर 5 नंतरही लागलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना सुद्धा पेन्शन त्या ठिकाणी मिळावं अशा प्रकारची देखील आमची योजना आहे. तर अशा अनेक मागण्यांसाठी आजचा हे शाळा बंद आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलं आहे. आज आम्ही माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी साहेबांना याबाबत निवेदन देखील देणार आहोत आणि शासनाने ह्या मागण्यांचा अनुकूल असा निर्णय न घेतल्यास भविष्यात मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. सोलापुरात शिक्षकांनी काम बंद आंदोलन करत महामोर्चा काढला होता. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद तसंच खासगी शाळेतील शिक्षकांकडून आज काम बंद आंदोलन करण्यात आलं. शहरातील 4 हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आला. सुप्रीम कोर्टानं शिक्षकांना टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय दिलाय. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी तसंच केंद्र सरकारच्या एनसीटीईच्या निकषात बदल करावेत यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 36 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमच्या शिक्षकांच्या मागण्या आम्ही मान्य करण्याबाबत महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा मोर्चा काढलाय. मागील ऑक्टोबरच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा आदेश काढला की इथून पुढं म्हणजे जेवढे शिक्षक जुने आहेत नवे त्यांना आरटी कायद्याप्रमाणे राईट ऑफ एज्युकेशनच्या कायद्याप्रमाणे टीईटी पास होणं अनिवार्य केलंय. आमचं म्हणणं आहे राईट ऑफ एज्युकेशन कायदा 2013 पासून महाराष्ट्रात लागू झाला. तेव्हापासून तुम्ही टीईटी घेण्याला आमचा विरोध नाही. पण जर तुम्ही आमच्या 53 वर्षाच्या रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकाला जर 2 वर्षामध्ये टीईटी पूर्ण करा नाही तर तुम्ही सर्व्हिस मधून तुम्हाला सेवानिवृत्त व्हावे लागेल असा अन्यायकारक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून महाराष्ट्र शासनाने त्यांना विनंती केली पाहिजे लोकसभेच्या माध्यमातून की हा कायदा रद्द करावा आणि 13 फेब्रुवारी 2013 पासून या ठिकाणी हा कायदा लागू करावा ही एक आमची मागणी आहे. हा कायदा रद्द नाही झाला तर पुढलं पाऊल काय असणार? हा कायदा रद्द नाही झाला तर आम्ही बेमुदत शाळा बंद करू. कारण अशाही नोकरी आमच्या घालावीच लागलाय तुम्ही तर मग आम्हाला त्या नोकरीपासून तुम्ही वंचित ठेवायचं ठरवलेलं दिसतंय आणि या दृष्टिकोनातून आम्ही शाळा बंद या अमर्यादित अशा दिवसासाठी आम्ही शाळा बंद आंदोलन करू हा इशारा आहे. आपलं नाव आणि पद? मी सुभाष बापूराव माने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचा माजी अध्यक्ष आहे आणि आता सध्या मी संस्था चालक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचाही राज्याचा अध्यक्ष आहे. आणि या ठिकाणी संस्थापक म्हणून आणि शिक्षक म्हणून प्राचार्य म्हणून माझी शासनाला कळकळीची विनंती आहे. या आमच्या 10-12 मागण्या आहेत. त्यामध्ये प्रथम आमची तीव्र मागणी आहे ती टीईटीच्या पेन्शनच्या 1 नोव्हेंबरची आणि आमच्या 23 मार्चचा त्या JR आहे. शिक्षण कायदा रद्द करावा कारण शिपायासारखा आमचा शिक्षक 3 वर्ष 15,000वर तर राबतो कुठेतरी याला करा. मग आमचं असं म्हणणं आहे की हायकोर्टानं आम्हाला टीईटी कंपल्सरी केली मग कलेक्टरला करा, न्यायालयाला करा, आयुक्तांना करा, सगळ्यांना सचिवाला करा. त्यांनी पण परीक्षा आम्हाला ज्यावेळेला नोकरी घेतलं त्यावेळेला आम्ही त्या अटी आणि शर्ती पूर्ण करून नोकरी लागलो. त्यावेळेला ज्या आम्हाला परीक्षा होत्या त्या पूर्ण केल्या. बॅक इफेक्ट तुम्ही जर 2013चा JRचा बॅक इफेक्ट 1974 ला जर तुम्ही लागू करत असाल पूर्वलक्षी प्रभावानं जर करत असाल तर ते चुकीचं आहे. हा निर्णय त्यांना माघारी घ्यावाच लागेल अशी आमची त्यांना विनंती. 5 सप्टेंबर 2025च्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शिक्षकांच्या विरोधातील असून तो रद्द करण्यात यावा या मागण्या घेऊन जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी धरणे आंदोलन केलं. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले. टीईटी अनिवार्य संदर्भात शिक्षकांच्या हिताचे निर्णय घ्या, पदोन्नती प्रक्रिया सुरू करा, 5 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशा विविध मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.
कोण बोलते? 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेच्या बाबत, त्यामध्ये विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक अतिरिक्त होत आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ह्या बंद होत आहे. त्याचबरोबर 5 सप्टेंबर 2025ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो TET संदर्भात निर्णय दिलेला आहे, जो शिक्षकाच्या एकदम विरोधात आहे, की जे शिक्षक आज 25-30 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहेत, आत्मीयतेने करत आहे, त्यांना सुद्धा TET परीक्षा ही लागू केलेली आहे. शिक्षक हा परीक्षेला घाबरत नाही, परंतु परीक्षेच्या मुळे जो शिक्षकाला मानसिक धक्का बसलेला आहे, त्यामुळे शिक्षकाचं खच्चीकरण, त्याचबरोबर मराठी शाळा बंद पडण्याचं हे जे षडयंत्र शासनाने लावलेलं आहे, त्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना या सर्वांनी मिळून आज 5 सप्टेंबर 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, सामूहिक रजा आंदोलन पुकारलेलं आहे. आणि त्यामुळे शासनाला आम्ही विनंती करतो की आमच्या मागण्या ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्या शाळा टिकवण्यासाठी आहे, या मागण्या शासनाने मान्य केली आहे. आम्ही शासनाला मोर्चाची परमिशन मागितली होती, पण आचारसंहितेचं कारण देऊन शिक्षकाच्या आंदोलनाचा धसका शासनाने घेतला आणि आम्हाला मोर्चाची परमिशन न देता त्यांनी आम्हाला इथं धरणे आंदोलनाची परमिशन दिली आहे. याबद्दल सुद्धा आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो. जुनी पेन्शनच्या अनुषंगानं शिक्षक सेवक पद रद्द करणं आणि शाळेतील शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या या मागणीसाठी शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन केलंय. गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी हे आंदोलन करत असल्याचा दावा शिक्षकांनी केलाय. जिल्ह्यातील 99% जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्याचा दावा शिक्षक संघटनेनं केलाय. शासनानं शिक्षक संघटनांशी चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक खासगी शाळा आज बंद होत्या. आज 5 डिसेंबर राज्यभर शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गोरगरिबांचं शिक्षण हिरावून घेणारा 15 मार्च 2024चा संच मान्यता GR रद्द करा ही प्रमुख मागणी आहे. कारण की या शासन निर्णयामुळं राज्यातील गोरगरिबांचं शिक्षण संपणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षणाचं साधन टिकलं पाहिजे, त्यांचं भवितव्य घडलं पाहिजे, याकरता हा बंदचा मोर्चा आम्ही आज राज्यभर करतो आहे. सोबतच राज्यभर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे TET बंधनकारक केलेली आहे. त्या TETतून शिक्षकांना सूट द्यावी, त्याकरता शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणी करता हे आजचं राज्यभर शाळा बंद आंदोलन आम्ही करतो आहे. शासनाने तात्काळ आमच्या मागणी दखल न घेतल्यास येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे. पाहिजे. या ठिकाणी शोकांतिका अशी आहे की माध्यमिकच्या शाळेमध्ये जर वर्गामध्ये 19 विद्यार्थी असेल, तिकडे 20 विद्यार्थी असेल, एक विद्यार्थी कमी असल्यानंतरही 0 पद या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. अशा 23 शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी असून सुद्धा एकही शिक्षक नाही. मग ते संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी अध्यापनापासून वंचित राहतील आणि म्हणून ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी म्हणजे त्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करून या ठिकाणी सर्व विषयाचे शिक्षक त्यांना मिळाले पाहिजे अशी सुद्धा आजच्या या ठिकाणी मागणी आहे आमच्या आंदोलनात. या ठिकाणी संपूर्ण वर्धा जिल्हा समन्वय समितीच्या वतीने आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर समन्वय समितीच्या वतीने यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांच्या संबंधाने राज्य शासनाने 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR काढला आहे, या GR मुळे अनेक शिक्षकांची पदे व्यपगत होत आहेत. ग्रामीण भागातील, शहरी भागातील मध्यमवर्गीय गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षणाचं नुकसान होणार आहे. सोबतच प्राथमिक शिक्षकांसाठी जो TET लागू केली, हा TET प्रत्येक शिक्षक हा त्या काळात असलेली सेवा प्रवेश परीक्षा देऊनच नोकरीत लागला आहे. त्यामुळे TET अनिवार्यतेतून शिक्षणाला सूट द्यावी. खाजगी अनुदानित शाळांना गेल्या अनेक वर्षापासून वेतनेतर अनुदान मिळालेलं नाही आहे. पेन्शनचा प्रश्न आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ नाही, वेगवेगळ्या कामात गुंतवून ठेवले जाते. त्यामुळे शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठीचे राज्यभर शाळा बंद आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील 35 पेक्षा जास्त संघटना या आंदोलनात सहभागी आहे. आमच्या वर्धा जिल्ह्यात 90% खाजगी शाळा आज बंद आहे. विद्यार्थी घरी वापस जात आहे. जिल्हा परिषदच्या, नगरपालिकेच्या 100% शाळा बंद आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्रहार संघटना,
शिक्षक भारती, जुनी पेन्शन संघटना अशा वेगवेगळ्या संघटनांचा प्रतिसाद लाभत आहे. राज्य शासनाला पुन्हा मी आवाहन करतो की एक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न नाही आहे, आमच्या लाभाचा प्रश्न आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण व्हावं यासाठीचं हे आंदोलन आहे. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा पुढेही तीव्र आंदोलन करण्याशिवाय संघटनांना पर्याय राहणार नाही. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच गावाकडील आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.